मोठी घेतली, त्याचे 2 भाग करणार. फोडून बघायला लागेल तो कसा कुठला भेंद्या. हा ती मोठी, सगळ्या मोठ्याच आहे. बघा मस्त मोठ्या मोठ्या चिंबोऱ्या. आज चिंबोरीचं कालवण. हे बघा ते चिंबोऱ्या साफ होत आहेत. हा ते काढा म्हणजे ते वाटायला घेईल. आता हे जे डांगे काढतोय ना आपण बारीक बारीक पाय, चिंबोरीचे पाय ते वाटणार. त्याचं वाटण आपण ह्याच्यात टाकायचं कालवणात. छान मस्त होते, जाड जाड रस्सा. आणि कांदा खोबऱ्याचं तर वाटण लावणारच आहे. हे बघा ही पण घाण अशी काढायची. बघा चिंबोऱ्या तर आपण सगळ्या धुवून घेऊया पहिला. आणि एवढ्या मोठ्याने मी करणार आहे, मध्ये 2 तुकडे करणार. स्वच्छ अशा आपण चिंबोऱ्या धुवून घेऊया. या 1000 रुपयाच्या 7 चिंबोऱ्या आणल्यात. आणि सांगताना बोलली भरलेली आहे म्हणून. भरलेल्या नाही आहेत या, एकच आहे भरलेली. आता मी कापीन ना तेव्हा माहिती पडेल. पहिला आता मी स्वच्छ धुवून घेते. वजन तर लागत आहेत, पण मला तर वाटते भरलेल्या नाही आहेत. तिथे तिला मी बोलली कोलवून दे म्हणून, तर ती नाही, घे ग बाय भरलेल्या आहेत, घे ग बाय भरलेल्या आहेत, अशीच बोलत होती. आणि आता डांगे वगैरे काढताना बघते तर भरलेली नाही वाटत आहे. हो मस्त स्वच्छ ही बघा, ही एकच भरलेली दिसते. याला डोलीच्या चिखलातल्या नाही, त्यामुळे याला जास्त चिखल नाही. तर या ना आपण स्वच्छ धुवून घेऊया. डांगे बघा कसे मोठे मोठे. आणि ना ह्याला जास्त चिखल नाही, रस्त्याला चिखल नाहीच आहे. याचा मस्त आपण झणझणीत असा रस्सा करणार संडे स्पेशल. आमच्याकडे संडे असला ना की खूप करायला लागतं. आता सकाळचा नाश्ता झाला कोलंबी पाव, किम्मा कोलंबी किम्मा पाव, तो नाश्ता झाला सकाळी. आता संध्याकाळी परत दुसरा नाश्ता आला. चांगले स्वच्छ असे मी धुवून घेते. आणि आपल्याला पाय वाटायचे, तर हे पण मस्त स्वच्छ असे, हे पण मस्त स्वच्छ मी धुवून घेते. तर हे बघा, ह्याचे आपण आता असे मध्ये 2 भाग करू. आम्ही असेच 2 भाग करून टाकतो. हे बघा आहे पाव याच्यात भरलेला. आणि इथे ना घाणीची पिशवी असते,
ती काढायची. इथे अशी कोपऱ्यात ना या घाणीची पिशवी असते. हे बघा आहेत, थोड्या भरलेल्या आहेत. अशा आहेत भरलेल्या. हे बघा हे मोठे डांगे आहेत, त्याला पण ना असं आपण थोडे थोडे असे सही देऊया, चेचूया थोडे थोडे. थोडं थोडं आपण याला चेचून घेऊया. किंवा जे आपण 2-2 तुकडे सुद्धा करू शकतो. मी 2-2 नाही तुकडे करत. फक्त मध्ये असा एक एक फटका देते. तर असे आपण सगळे चेचून घेऊया. तर हे बघा या चिंबोऱ्या आपल्या एवढ्या झाल्यात. मी 2-2 तुकडे करून घेतले आणि हे आहे 2 टायमाचं, म्हणजे आत्ता आणि संध्याकाळी. संध्याकाळी दुसरं काय बनवणार नाही, फक्त नाश्ता बन. तर हे बघा हे आता आपल्याला एवढं कालवण करायला घेऊया. तर हे बघा गॅस लावलाय आपण. तर ह्याच्यात तेल टाकूया. थोडा कढीपत्ता, थोडी ही पुदिन्याची चटणी. आलं लसूणची पेस्ट. आणि हा कांदा. कांदा मस्त आपण शिजवून घेऊ. तर हे बघा आपले मसाले टाकून झालेत. आता हे वाटण टाकूया. कांदा खोबरा
आणि कोथिंबीर. पाणी टाकून आणि आपण ह्याच्यात हे 2 बटाटे घेतलेली बारकी बारकी हे बघा सालासकट ते टाकूया. त्याच्यात आता हे आपल्या चिंबोऱ्या टाकूया. हे बघा सफेद बावाच्या त्या भरलेल्या, पण हे एक आहे गोडाची भरलेली, ते एकच मिळाली मला. 7 चिंबोऱ्या, 7 चिंबोऱ्यामध्ये एकच भेटली गोडाची, बाकी सफेद बाववाल्यात. सफेद गोडाचे आहेत पण भरलेले आहेत. आपण हे सगळ्या चिंबोऱ्याने ह्याच्यात टाकून घेऊया. हे बघा ही एक होती गोडाची, सगळ्या आज आहे चिंबोरीची मेजवानी. गेल्या संडेला खालेलं चिकन म्हणून म्हटलं आज नको चिकन, आज मच्छीचं करूया. आणि हे बघा हे आपले आता पाय सुद्धा ह्याच्यात टाकून द्या. आणि हे 2 टायमाचं आंबट आहे. तर गाईस तुम्ही बोलाली एवढं तुम्ही मला नाही, 3घच आम्ही माणसं आहेत, पण हे 2 टाइम खाणार. तर हे पाय टाकले ती भरलं, अजून ते पाय आहेत त्याचं वाटणाचं पाणी यायचं, त्यामुळे आता पाणी जास्त टाकत नाही. चला आता हे पाय घ्यायच्यात वाटून. ताई आपली भरणार आहे फुल, पण भात आहे बोलल्यावर रस्सा पाहिजे. आता सध्या नाही मी पाणी टाकत, पहिला ते पाय वाटून घेते मग पाणी टाकेल. त्याच्यावर आपण तर हे बघा आता पायाचे आपण पाय हे आता वाटून घ्यायचे. त्याचे मी 2-2 तुकडे करते. त्याच्यात पण गर असतो ना, तो आपल्याला कालवणात मस्तपैकी भेटेल. हे बघा आपले पाय वाटून झालेत. आता हे मी गाळून घेते.
मस्त असं गाळून घ्यायचं. पाणी पडेल खाली आणि हा गाळ बघा तो वरती राहील. चाळणीतनं पूर्ण असं मस्त गाळून घ्यायचं. एवढं पाणी निघालं. तर हे पाणी आपण या आमटामध्ये टाकू. चिंबोरा मसाला नाहीये, कालवं नाहीये. गाळून निघलं तरी याचं गाळ बघा बारीक गाळ राहिलं. अजून आपल्याला चिंचेचं पाणी टाकायचं. आता चिंचेचं पाणी टाकू. बघा चिकन मसाला टाकू याच्यात आपण शेवटी.
बघा एवढा रस्सा का करायचा, कारण भात असतो म्हणून आम्हाला एवढा रस्सा लागतो, भातावर रस्सा लागतो म्हणून मी एवढा रस्सा करते. हे बघा आपलं चिंबोरीचं कालवण रेडी झालेलं आहे. त्याच्या मस्त अशी कोथिंबीर टाकून चिंबोऱ्या बघा कशा वरती आल्या. तर हे एवढी तई आम्हाला 2 टाइमाला, संध्याकाळी दुसरं काही नाही बनवणार. झालं चिंबोऱ्याचं कालवण रेडी झालेलं आहे. हे बघा मस्त झणझणीत असं चिंबोरीचं कालवण आपलं रेडी झालेलं आहे. हे बघा छान असं